नाद करते काय नाद हा सगळेजण हॉटेलची करते ती आपण कशात करायचं बैलगाडी शर्यतीचा नाद करते काय नाद ही बघा विषय काय राकेश भाऊजी जाऊन होय. कडबा घेऊन आली ती तर कडबा ह्यो विषय काय झालेला आपलं काशीगावचंच आहे ते त्यांनी आपल्याला लक्ष्मी दिली ती हा म्हणजे आपल्याला ज्यांनी लक्ष्मी दिल्या त्यांचा कडबा आहे आणि कसं असतं विषय म्हणजे त्यासने आपण पाणी वगैरे देतो रानाला त्यांचे रान आपल्या राना शेजारीच आहे मग ते म्हणजे त्यांनी हा जावा कडबा आणि फुल डम्पिंग भरून कडबा आणलेला तर आता ह्यो रचायचा चालला इथली सगळी आधी घाण काढली आम्ही आता इथं कडबा रचून घेतो आणि वर पटार मस्तपैकी हातरतो आणि भरपूर कमेंट येत होत्या बालकी वैरण पाहिजे बालकी वल्ली मिक्स पाहिजे तर झालं तसं होय कमेंट येत होत्या अहो दादा वाळकी वैरण बघा अहो दादा वाळकी वैरण बघा नुसती बोलली टाकून अजून असं करूया निम्म्या अर्धी भैयांच्या इकडेच येतात नाही तो काही येणार आहे लाली लाली कशी मस्ती करायला लागली आता तिला बाहेर काढायची ती काढायची ते जरा काल 2-3 दिवस त्या ह्याच्यात गेलं की पेलवांची ती बैल इकडे तिकडे लाव 5-6 महिने झालं की भैयाच म्हणा लाली पाठवायची ना भैया द्या मला नाही वाटतं भैया दिला आली आपल्याला बर चला घेतो रोचून ही व्हिडिओ टेक घ्यासाठी मी थांबलेलो ना मी पण लागली सुराला निम्मा मीच रचलाय हसाय काय झालं निम्मा तुम्ही रचलायसा तिकडे कोण भूत आहे काय नाही ग मी माझं शेडतलं काम राखलं हो गो चिक्क्यानं काय केलं चिक्क्या काय चिक्क्यात चाललंय हो का हे बघा हो का संशोधन करायला लागलाय त्यात काय आहे का नक्की डबरा कशामुळे पडला अय बाळा काय दमू दे की हो नो एवढा डोबरा केवढा काढला किती नुसता थोडा पडलेला एवढा एवढा त्याला मुजू ये दमू दे त्याला बरं काढ बाबा काढ डोबरा चिक्क्या आणि हे बघा शेट कसं बसलेत हो कुठे गेलं ब्रह्माच्या जागेवर जाऊन बसलाय का काय ब्राह्मण जागा बसलाय ब्राह्मण टाकाल तो परत त्याला इकडे हो तिकडे म्हणतो मला बसायला तो बघा की तुम्ही कावल्यावर मला घेऊन पण देत नाही म्हणते चला सलगरीला खाली ठेवायचं आहे आणि आत घ्यायचं आहे म्हणून बाहेर बांधलाय आता पक्का भाऊ दाखवा की हो तर हे पंकज जाधव आपल्यात 5-6 वर्ष 10 वर्ष आपल्यात कामाला होते सुट्यात राहिला आणि ह्या खोलीतच राहायला होते सगळी सोय होती डिश टीव्ही पण साहेबांनी घेतलेला फ्रीज होता सगळं होतं 10 वर्ष साहेबांनी आम्हाला इतकं पिडलं हे विशेष हार्ड गेला गेलं खरं दुसरीकडे नाद करते का हो जाऊ दे पंकज म्हणत होतो पंकज थांब पंकज असं करू नको शिको कसा पंकजला आपलं सगळ्या रानातला कोपरा सगळ्या त्या सगळं कुठं काय आहे सगळं माहिती आहे मी म्हणायचं पक्कू भाऊ राग आला की पक्या काम करू घ्यायचं असलं की पंकज होय अतिशय चप्पळ व्यक्तिमत्व आणि फसवाय पण एक नंबर व्यक्तिमत्व बर चला तसं काय नाही का आम्हाला लागला की गडी सुट्टी नाही एकदा ठरवलं असं काम आहे पंकजचं तर हे रचला आता हे सगळं आम्ही झाकून घेणार आहे कारण की एवढा मोला महागाचा कडबा भिजून देणार नाही मी इथूनच पटरा वगैरे टाकून घेतो रचून चालतं हे जर मोबाईल चार्जिंग लावला रायबा ब्रह्मा दाखवू आणि चार्जिंग लावलं तसंच उद्या सकाळी दाखवूया की आता आजचा व्हिडिओ तर गेलाय ना चालतं चला उद्या दाखवूया निवांत आणि रायबाचा भाजीचा खांदा मळायचा होता चिकुडी आणि मला माहित नव्हतं की श्रीशेष मम्मीने व्हिडिओ चालू केलाय ह्यांनी आता सांगते थांबा ह्यांनी काय करत होतात माझ्या डोळ्यातलं पाणी बघायचं तिकडं तोंड करायचं आणि चिकूची आठवण काढत होतात पुन्हा शेवटी खोलीत जाऊन बसलं पोरींच्या जवळ आणि मी इथंच बसली होती या जागेवर मी उठली नव्हती आणि मी चिकूचा इन्स्टावर सोडलेला व्हिडिओ बघत होती आणि अचानक मी असं जरा ही श्रीशेची स्कूल बस तिकडे रावलेली तिकडे बघितलं म्हणलं असं काय दिसतंय वेगळं एकदम दबक्या पावला आणाले का तर कावणार आहे ह्याला पण कळालं होतं ह्याला आणि बघितलं तर चिकू मी नुसतं म्हणलं चिकू आलाय तर कॅमेरा डायरेक्ट चालूच केला कॅमेरा चालू केल्या ह्यांनी आलो ह्यांची ऍक्शन मला माहितच नाही अशी वेगळी असेल मला वाटलंच नाही की ह्यांनी असं रडती बिडती ह्यांनी दाखवून दिलं नव्हतं दिवसभर प्रेम करायचं पण माहिती आपल्याला आणि द्वेष करायचा पण माहितीये म्हणजे सगळं कलागुण आहेत आपले असं नाही तर मला थोडासा वेळ झाला याला
आणि जो कडबा सुटलेला पेंड्या त्या इथं रचल्या त्या आता आजपासून वाळली आणि वल्ली वैरण मिक्स जाणार आणि मैदानाला जायचं आहे आपल्याला. खरं विषय काय झाला आहे की 2-3 दिवस झालं पावसाने इतका कहर केला आहे की विषय हार्ड. हे बघू शकता पाणी किती साठलं आहे. आत्ता ऊन पडलं आहे, आता 5 मिनिटात पाऊस पडेल म्हणजे असे कंडिशन चालू आहे. तर इथं राधाची आई होती, तिला घेतली इकडं कारण की इथं सारखं पाईप चालू असते पाण्याची म्हणजे सिंटेक्स वगैरे भरायला पाट्या धुवायला त्यामुळे ते किचकीच होतं म्हणून तिला तिकडे घेतल्या. आणि तिकडे रायबाजी आहे, राधाची आई पण आता येईल. ती आपल्याला काही कळत नाही किती दिवस लावले आला वगैरे. बघा इथं बाळ आहे आणि इकडे रायबाजी आई पण कावं इथे काय सांगता येत नाही. चला तर भया शेट अजून 2-3 दिवस तरी काही येणार नाहीत असं वाटत आहे. बघूया कारण की भैयाचं महत्त्वाचं काम चालू आहे. म्हणजे महत्त्वाचं म्हणजे घरातलंच पेशंट आहे भैयाच्या, त्यामुळे भैया तिथं जाय दवाखान्यात. आणि भैया शेट नेणार आहेत हिला या लक्ष्मीला आल्यानंतर. ही लक्ष्मी आणि कमेंट पण येतो त्या लाली दाखवल्या लाली लाली लालपरी. बघा ही लालपरी आता मोठी झाली लालपरी, उड्या मारते नुसती. ए लालपरी लाले लाले लालपरी लय नाव आहे ती हिजी. कान बघायची लालपरीच. ए इकडं बघ, इकडं बघ की ग शे लालपरी. नाक तर काळ किट्ट आहे. थांबा अजिबात हात लावून देत नाही. हा पुढे मारते ते लालपरीची शिंगच कशी होती काय माहिती. काय कशी नाक चकाकते नाक चकाक. ए चिक्या झालं चिक्यात चालू बघा. आणि हो सलगऱ्या आपलं सलगरी ह्याचं नाव ठेवायचं आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये 100% नाव कळेल काय ह्याचं. तर तिकडे देवळापाशी एक मांजर कोणी सोडलेलं आपल्या ज्योतिबाच्या मंदिराजवळ. मग ती मांजर श्रीशा घेऊन आल्या. काय एक तर मांजर तिघण आपल्यात. तिथं हा एक रान बोका तो काय करतो जरा जर मांजर बाहेर आलं की धरून जातो. म्हणजे आता ते येणारा कोणाला तरी आम्ही. तर हे बघू शकता रायबा शेठ, हे ब्रह्मास्त्र काय काय आणि हे बाजी शेठ. हे बघा कसा बावार लागेल. बावारतोच नुसता. हे काय रे हा साहेबाशी अजून जाणतावलं औषध वगैरे द्यायचं इकडं. मग आत्ताच नको जरा तब्येत होते मग द्याच. तर चला घेतो आता उरकून भरा भरा भरा. आणि हो ह्या शेटला आज शेकणार आहे. चालवाय न्यायचा होता आज तर पावसाने केला कहर कारण रात्रभर पाऊस चालू आहे. आत्ता जरा उघडला आता आणि मग शिकून पडल्यात बघा तो राबाळाला. काही विषयच नाही. मग आता आज घेतो शेकून मस्त की. काल हांडा घेऊन आले साहेबांनी शेकायसाठी खास. ह्यांची करामत काय चालू कडबा रचलेला असं कडबा रचून झाकून ठेवलाय बघा. हे इकडे ढीग लावलाय थोडासा आणि इकडे सगळा कडबा रचलाय बघा. आणि असा ढीग म्हणजे कडबा रचून मस्तपैकी असं पटर वगैरे हातारले कारण की पाऊस वगैरे आला असं तिरका आला काय झालं तरी भेदणार नाही. चला घेतो आता काम उरकून. आणि महत्वाचं आज भाजीला घालणार आंघोळ मस्तपैकी शेकणार. इथं कुठं तर चूल घालतो. तर आता वाजले 2 बरोबर आणि रायबाशेट बसलेले खाली उठली की परत आणि वैरण खायला लागली. आणि हो चोळून घ्यायसाठी बघा ब्रह्मा लय लाड करून घ्यायला लागला. नुसता लाड झाला पाहिजे ब्रह्माचा. अरे ब्रह्मा या हो हो सारखा चोळा म्हणते मग. आणि इकडं बाजी शेट बसले खाली निवांत. आणि इकडे येऊ सलगरे उद्याच्या व्हिडिओमध्ये नाव समजेल तुम्हाला साहेबांचं नाव काय ठेवलं ते. तर दादा नमस्कार. तर दादा ही सातारच्या पुढं म्हणजे 20 किलोमीटर आणि आपल्या इथनं 70 किलोमीटर. कुठलं गाव तुमचं? कारे आंबळे सज्जनगड जवळ आहे. तिथनं खास रायबा बाजी बाबऱ्या सॉरी बाबऱ्या आपला पोलीसमध्ये आहे. रायबा बाजी ब्रह्मा आणि छोटं सरकार सलगरी यासनी बघायला आलेली. तुमचं नाव काय?
प्रतीक पिंपळे सातारा. म्हणजे खास खास बघायला ती यात तिघासनी. हा आणि गावलं कसं काय लगेच? हा मग तुम्ही हायवेने इकडं आलाय का कासेगावून आलाय? इकडं. हा विचारत आलो कासेगाव कासेगाव. रोड मला समजला की हां हां हां. तर नानाश्री आलेले आहेत. आता जस्ट आगमन झालं नानांचं. बघून द्यावं दिवस इच्छा होती याची. बाबऱ्याच तेवढा बघा गावला ना या बाबऱ्याचे भाजी पळणार ह्यावेळेस वाटते आम्हाला. बघा हा 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 ते आहो काय त्याच्या मागं आता झालाय. आता अवताला ते हाणलाय. आता शेकवायचा उद्या आणि अवताला हाणायचा. आता परत आणि 3-4 दिवस सलग हाणायचा म्हणून तो प्रयत्न चालू आहे. प्रयत्न करत राहायच. पळल आज ना उद्या 100% असं वाटतं. गॅरंटीच आहे आपल्याला म्हणून आपण प्रयत्न नाही सोड. हा काय त्याच्या मागं लागलं परत गट पास केला आणि जी परत तिथनं कातरायला लागला ते अजून कातरतीच पाहिजे. तीच चढ उतार पाहिजेत आयुष्यात. नाहीतर माणसाच्या डोक्यात हवा शिरती. हे पाळणार की फक्त आपल्या डोक्यात आहे तसं. दुसऱ्यातच काढा. दुसऱ्यात लय मैदान करणार मैदान भरपूर आहे. मैदान काय आयुष्यभर मैदानच जाईल. आदत मध्ये जास्त पाळायला पुढे दुसऱ्या चौशात साईदातीमध्ये हो हे बारवायचं आपल्याला मेन. ते पाया मोठा करायचा आपल्याला. सगळा खेळ जेवण आला बघा आला बघा. हे काही चाललंय नुसता चोळा होतो मला. होय तर थोडस मनुष्यबळ कमी आपल्याला म्हणून आता आपले दादा थोडं जवळ 70 किलोमीटर अंतर आहे. मागाशी सांगितलं तुम्ही. तर सज्जनगड जवळ राहतील. त्यासनी म्हटलं चला जरा एक काम आहे. तर आता हे घेऊन आले मी. शेकायसाठी जेवढं साहित्य लागते तेवढं घेऊन आलो. या निरगुडीचा पाला, लिंबाचा पाला, करजीचा पाला घेऊन आले. आणि या दादासनी म्हटलं चला जरा जाऊया आपण घेऊन येऊया. घेऊन येत आहे बरं बरं चालतं या. हा इथंच आहे. तर आता चूल घालणार आहे. आणि सगळ्यात मोठा वाटा असणार आहे तो असणार आहे माझ्या मंडळीचा म्हणजे श्रीशाच्या मम्मीचा. ती म्हणजे चला मी येतो मदत करायला. आता ती जळण वगैरे गोळा करायला म्हणजे आम्ही पहिला बंप चालू होता आमचा. मग ती जळण पलीकडच्या घरात ठेवलेलो मग जुना बंगला आहे तिथं. म्हणजे आता ती जळण काढायला लागल्या. आता तिला घेऊन येतो तिथं चूल घालतो. आणि भाजी शेटला आपल्या भाजीसाठी काय पण घेतो शिकून मस्तपैकी. चला उद्या भाजीला चालवायचं आहे. आणि चिक्या आम्हाला काय सोडत नाही. आणि काल एक डंपिंग आपण इथं कडबा उतरला. इथं थोडा उतरला आहे. तिकडं जास्त उतरला आहे. आणि आता आणि एक डंपिंग आणला आहे. तो आणि उतरायचा आहे. त्यामुळे जरा धावपळ चालू आहे. आता ती जेव्हा गेलीत कार्यकर्ते ती म्हणजे जेवून येतो तोवर मी तो चूल मांडून घेतो. चला घेतो भाजी शेटला शिकून. दादा आधी ती रायबा भाजीला भेटायला. त्यांचा मोबाईल चार्जिंग नाही. मी येऊ का लगेच घेऊ जाळण घेऊन येऊ का? हा किती आधी ठेवूया ते बाहेरचं अँकल त्याच्यावर म्हणजे असं काढा बराच आहे. आणि काय करायचं परत 2च बैल तर बांधायची किंवा सपोज करून इथनं बाहेर काढायची. अरे इथं एक औषध मारायचं आहे. इथं किती पंप होतील? अरे बांगल्याच्या कडेला 2 होतील. हार्ड एकदम मारायचं औषध सगळं जाळायचं जागेवर. कधी मारताय? पैसे लगेच हार्ड कॅश. ह्याचं थांब की जरा होती तरी मग आई चला ही पसारा लावतो सगळा. नाही ही जाळी आहे का नाही? ही जाळी ह्याच्यावर ठेवूया म्हणजे काढा असा टिकून ठेवायचं. हा ही
ही सोडावं लागणार ती नेट ते कशाला लागते इकडं आत जाळी फुटल फाटल आत दाखलायचे इकडे नेट फाटल म्हणतोय रे नाही इकडं आत दाखलायचं असं चला बघ नाही तर ये बा थांब की काढलं पाहिजे एक्का एक्का फॅमिलीने दिलाय बाबा एक्का आणून दादा तुमचं हे बाळा ही माग सरलं त्याच्यावर टाक बाळा सांगायला लागते का दिलाय म्हणा बाळाला ओके जाऊ दे त्या पटराव जाऊ बाळा होय बाबा पंडित काय करायचं नाही अरे एकटा कसा करून मी कोण नाही बाबा काय सांगू तुला अकेला काशी है हम होय हे काय आत्ता आणलंय करून हे उतरायचं आहे आता भाज्याला घेतो शिकून मस्त पैकी कुठे ठेवायची हे नुसतं साईडला लावा परत ते आत खोलीत लावायचं साहित्य सगळं ते तुला आत यायला आलं पाहिजे परत तिकडे घे इकडे हा, इकडे घे हा हाय घेतला तर ओके ते पांडे आहे तर आता ह्या दांड्या इथे लावायच्या त्या उभ्या कुणी घेतल्यात 12 शेरड कुठल्या हो उंच पाहिजे थोडं जर जास्त असलं तरी चालते का तर ही इथं कडव्या रचायसाठी रवणार आहे मी म्हणजे कडव्याला सपोर्ट ओ हात बाजूला घ्या हात बाजूला घ्या हात बाजूला घेऊ एका बाजूला घ्या तिथं जवळ कुठे धरलंय सा लईच भरीव आहे हो ती जडला त्याला तोडाय किस्ता उशीर लागतो या ती लावून बघा क्या दिवर हो हो भरीव लागते तो दांड्या धुरानं वाईट अवस्था केल्या वाईट चिकू चिकू कुठं झोप तिथं ये इकडे झोप तिथं झोपलायस वी ओ पाणी कुणी चालू केलंय आता लागलेत बोंबोडे यायला तुझं ऐकून पत्राचं ऐकू अरे पण तू आता वाजत चाललाय बस हो हो
फोडा नानांचं डोकं. चालू दे म्हणणार पैसा तेवढं बघ. जी शिळी केली बोल की हवा आता झालं नाही मग झालं. तर नाही मग सगळं जात अरे माझ्या ना पापून झोपले. या तुम्ही या इकडं. पका भाऊ काय म्हणतात? पका भाऊसनी कमेंट वाचून वाईट वाटलं की आपल्या नंदीसनी वाळकी वैरण नाही. पका भाऊ वैरण घेऊन आलेत. ठीक लावला ठीक आता ढीग किती पण घाला. बघा सर खाता मला काय तर तू काय मारणार नाही. सगळं झाल्यावर झालं एकच नंबर. तर राकेश भाऊजीसनी आणि पक्कू भाऊसनी हाय पका भाऊसनी हाय गडबड. त्यांनी घेतले कॉन्ट्रॅक्ट सगळ्या गावात औषध मारून द्यायचं. आता काय टॉनिक कीटकनाशक तणनाशक काय आळवणी मी आणि आपण पाणी शिजत ठेवलेलं कसं शिजलंय बघा. जुन्या बायकांचा शब्द रटातले. पाण्याला आदान आलंय आता आदान. एक नंबर पाणी शिजलंय. हे उकळलेलं पाणी. आता ही सगळी लाकडं चांगली पेटलेत ते विजवतो कारण नेक्स्ट टाइम आपल्याला आणि आता उघडले म्हटलं उद्या बाजी बहुतेक व्यायाम करायला जाणार. बाजीची आंघोळ होय नाही बाजी. तर अशा पद्धतीने आता कडबा पण रचून झाला आणि एवढी वैरण झाली की बास. भरपूर वैरण झाली आहे ना लावायचा. हो आणि व्यवस्थित ही आता सगळी आजूबाजूची घाण काढून घ्यायची. स्टेप बाय स्टेप आता हे झाले सोय. हो कारण तारा वगैरे आहेत. आपलं नदी बाहेर येणार आता ह्याच्यामुळे वाटते अडचण. ही घेऊया की आत. ही भांगारला काय ते घालायच्यात बाहेर घेऊन ह्याचं साहित्य सगळं खाली वाटायचं. चालेल. चला मी काय करतो हा भाजी कुठे वैरण काढतो. हा पाणी दाखवतो. कुणाला दाखवू नका. धडपडणार हो. भाजीला आंघोळ झाली की सोक पडणार. मग भाजीला पाणी दाखवा कारण गरम पाण्यानं सोक पडतो. आणि आता काय करूया जाळ बंद करूया का असू दे. चांगलंच उकळलंय भाजी. आणि भाजीलाच ती काही कापड टाकून आता पोतर आहे तर ती बेडशीट आहे का नाही बेडशीट अशी पाठीवर टाकायची आणि ती ताईकरी तांबडी बेडशीट हाय ती बेडशीट पाठीवर टाकायची झुलीसारखी आणि शेकायचं वशिंडापासून खालीपर्यंत. हो का भाजी पण आता मला काय माहित. सकाळी सोडली हा वैरण टाकली सोडली भाजी अजून वाढेल. तुम्ही पहिल्यांदाच बघितलं ना बाजूला पहिल्यांदाच बघितलं. रायबाला बघायला तसा. नागपूरमध्ये बघितलं. हा नागटांमध्ये बघितलेलं मी. आणि बाबराला नागपूरमध्ये बघितलं. हा आणि बाजूला ब्रह्मनाथ पहिल्यांदाच. मग कसं वाटलं समोर बघून बाजीला आणि ब्रह्माला. अजून आता तब्येत जरा खराब आहे. खराब आहे आता. हो ती केली ना आता बघे की आता होईल विश्राम. चांगला तब्येत चांगली. ब्रह्माची तब्येत आता चांगली झाल्या. दगदग नाही नाही त्याला. बरं हुडकूया आधी टाप बाहेर बिरी ठेवल्या असं का बघूया. ते ह्याच्या खाली आहे काय पिशवी खाली. तर आता इथं पाणी काढले ह्यांनी गार पाणी पण आणले आणि बेडशीट राहिले. हा तर ही जास्त कडक आहे हो शिस्तीत घ्या. आणि तांब्या आणि अजून अर्धी रिचकी पाणी. बापेमुळे काहीच दिसत नाही. आणि दादा बोलतात की आलोयच तर आता बाजूला शिकूनच जातो. बघा तुम्ही म्हणत होता मदतीला कोण नाही कोण नाही. कसं आहे देवानं पाठवून दिलंय त्यासनी. काय मग आपण असं काय काम कुठलं आढळलं म्हणजे मी विचार करून बसलो मला असं की आयला आज कसं करायचं कोण नाही काय नाही काय ना काय म्हणजे कोण ना कोण येतच मदतीला. तसं आज हे दादा आलेत. दीपक दादांची ह्यांनी 3 दिवस झाले वाट बघितली. आता येतील मग येतील आता येतील मग येतील. पण काय आलं नाहीत. त्याच्यावर वतायचं पट्टी त्याच्यावर टाकायची धूळ घेतली 2 पदरी ही करायची.
अहो ते विषय झाला आणि ते दिले 4,500 रुपये ते पुढे काय बाबा ते पुढे बाबा फोन लावलेला की आता आणि मला म्हणते 25 बायका द्या पैसे म्हणजे माझा मी काढीन म्हणून 25 बायका झाले की चला तर बाजीची आंघोळ झालेली आहे स्टार्ट. अरे उठ केला का असू दे बसू दे कुठे बसली त्याच्या अंगाशी तर उडतील तेवढंच. गडे रायबाट तू झालाय बघ निवांत खातोय बसतोय खातोय बसतोय उठ म्हटलं उठत आणि मार्का होता तो आता बंद झाल्या भूत. बसू दे बसू दे हो. उठते हो पाणी पडल्या पडल्या. पांढऱ्या अंगावर टाकावा तिकडे त्याच्या अंगावर टाका हा उठला का त्याला का राडा लागलाय बिचारा. किती म्हणतोय कष्ट घेताय खरंच की का त्याला भाजलं काय. नाही गुन्हा बाहेर वाटला असेल. आता याला समजा कुठे एखादी चुकार मुकार उचडी असली हा ते पण झालं. सगळं सगळं ही राकेश भाऊ माझं झाली फोन करतो. कुठल्या वाटेला जायचं शेट. त्याला मग बायका पडत नाही बायकाचं सगळं नेलं पाहिजे बांगाला. आत्याचं. अगो बाई भाजी तोंड म्हणते शिकून द्या आता बास की पाठ. माग जाऊन देत नाही तर भाजी पहिल्यांदा आणि ती म्हणते नाही हा ती शेवट हे जरा कडक पाणी करायचं त्याचं काय नका हाय. असू दे रे भाजी चांगलं चांगलं शिकून घ्या. फालतू म्हणजे इकडे झाली कशी एवढे वाट. ओम नमः शिवाय. शंभू शंभू छोट्या बाळास मध्ये शंभू शंभू तुला तेवढा लागलं बाबा. शंभू महादेवा. मेन मान बशिंड. त्याला पण भारी वाटतंय बर का. तेच की अहो आपलं खांदाच म्हणायचं राहिला की हो. हा भाजी कसा असा म्हणजे श्वास रोखून बसलाय. त्याचं मॅट खराट्यानं चांगलं. ओय ओय काय काय नाही ना. हाय हो हाय. आता एक प्लॅस्टिकचा मग नाही मोठा. ओय ओय साहेब तापाय की लय लय कमबॅक कसा करणार आहे. कुठला पाय म्हणतायस हेच काय बिचाऱ्याचा पायाचा अजून एक्सरे काढायचा. आज उघडलाय म्हणल्या उद्या व्यायाम काय. आज पाऊस उघडलाय म्हणल्यावर हाय. लक्षा बाजी बाज्या लक्षा बाज्या हो. ब्रह्मावर एकदा आपला लक्ष पळलं होतं है ना. यांचा एक लय मोलाचा वाटा आहे आज माझ्या बाजीसाठी मदत करायला. काय बोलताय माझा कोण आहे. तुझा रायबाई. काय गावाची तुझा रायबाई. बरं चालतंय इथनं पुढं हॅलो माझा म्हणायचं नाही. माझा बाजी आहे. माझा रायबाई बास. मग का माझ्या बाजासाठी पाणी काढतेस. तुमच्यासाठी माझं तुझं आहे पण तू माझा पण आहे तेवढा. तर मगाशी मी व्हिडिओत बोललेलोच की श्रीषाच्या मम्मीचा वाटा जिथं कोण नसेल तिथं श्रीषाची मम्मी येतेच मदतीला. कारण की पर्याय नाही आम्हाला. काय ना काय केलं पाहिजे नाही का. थांबून चालणार आहे का. ह्याच्या आधी करतच होतो की आपण दोघ.
करत राहायचं करत राहायचं प्रयत्न करत राहायचं. थांबून थोडी चालणार आहे. नाही चालणार. लय कडक आहे. अजून निघणार आहे कडक पाणी. आता बास की ओ द्या मी घालते हात. आता ती बेडशीट हातरा त्याच्या अंगावर आणि त्या कडक पाण्यानं शेका. आता ही बेडशीट ठेवायची तशी. अर्धी 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 करा. हा तशी ही रायबोट टाकले. रायबा उड्याच मार. तोडणार काय त्याला प्रॉब्लेम आहे तुला. लावायची हळूहळू सवय. झुल नको. धुमिरी असू दे. चटका बारका नाही बसणार. आणि आता हाय असं सोचते असं पाणी. पलीकडे जाऊन बघा केवढं गेलंय ते. पलीकडच्या साईडला वडून घ्या मग. दोन्ही समान अंतर होऊ देत. काय म्हणणार नाटक म्हणणार माझ्या मागे काय लागलंय. ओकेच एवढं तो बस डाऊन असं घेतला. चाल पहिल्या इथे सकाळ मग बसून घेतलं. असं त्यानं चांगलं शेक. हा गरम गरम पाण्याचा कडक आहे का तर चांगला. हा होई ऑलरेडी पाणी झालं. भीत कुठं काय प्रदर्शनला घेऊन निघाल. बघा की थोडस पाठी मागं वतून. तुमच्या हाताला स्वस्त का. हळू हळू वतायचं शेका. त्याला सोसतय. हळूहळू धार लावा म्हणजे सोसत जाते हळू. व्हिडिओ काढतो मी. हा नाही नाही कशाला. हाय की जावा तुम्हालाही करायचंय ना. ओ दादासनी पण द्या किंवा 2 तांबी घालायला. हा मार त्याला सोसलं नाही. हो पर्याय मला माहिती. शिस्तीत दादा कसा अंदाज नसतोय ना. कोण कुणासाठी एवढं करतं. आपली सासर फॅमिली. 70 किलोमीटरवर ना देत ना इथनं काय असं 10-15 किलोमीटरवर नाही. माझ्या तुझ्यासाठी त्याची काळाला शेकायचं आहे म्हणून थांबली का. 2-3 होया बरोबर. मला वाटते 2:15 वाजता आलायच आहे ना दादा इथं. आणि एकटं चालेत. भाजीपाला की सगळं केलेल्या कष्टाचं चीज आहे. तुम्हाला काय वाटतंय आपल्या भाजीबद्दल. आता येईल का सुरावर. हो का कुठपर्यंत लात घ्यायला लागलात. राहिले पाणी काढून आणून देते द्या इकडं. तर त्याचा शेक पाणी आणते हो. हा काय बसला का नाही. पोत आता करूया की एक पोत. ओ उठा याचं नाही पळायला कळायचं नाही. तर होय आजपर्यंत एवढं भाजीला शिकलो. मला वाटतं 5-7 वेळा शिकला असेल आतापर्यंत. कधीच पाणी असं मी कलर बघितला नव्हता पाण्याचा. ती तुम्ही एकदा हिटर घालून शिजवलेलं ती काही नव्हतं. ते काय असं झालं नव्हतं पाणी कधी. तर ही बघा की आता आपण जरा म्हणजे ह्याच्यात लोक कलर हा विशेष हार्ड झाला. आणि बघते कसा बघायला घेऊ का. अजून हायवे म्हणतो खाली बघते पाणी. ताप सोडलेला आहे म्हणणार येते ते अजून आक्रमण करा. आता बस तुझ्याकडे गार पाणी घेऊया. घ्यात आता पट्टी तशीच असू दे. जर तोंड धुतो त्याचं तर खाद्य ठेवूया. पाणी दाखवून वगैरे टाकून
होय बघ बरं लय कडक आहे. मग अशी असंच होतं का? बरं. एवढं पाहिजे नाही बघ. जरा एक तांबे घाला बाजार पट्टी आहे ग त्यामुळे लागत नाही एवढं. मग तीच की ट्रान्सपरंट झाले ना. माती ट्रान्सपरंट. लाटी ताजे बघितली तू आता काढे गेलीस का पाणी हा तुला लागली आत्ता मग अशी ह्यांच्या अंगावाला असं काय? आता पट्टी मी माग वाडा गेलो ग. होय नाक लावून देत नाही तुम्ही हीच करू नका आता पुढे जाऊ नका. तो ही झालाय जरासा भेला आता भासतय म्हणून. भाजी त्यातच हळूहळू सोसायला असं कडक पाणी घालावं त्याला. पाय साहेबांचा बिचारायचा ओ लात लात म्हणलं शिंग तांब्या. काय पाहिजे चालले का संध्याकाळी झोपशी निवांत. त्याला पण महिना करूया खेळायला direct टाका. म्हणजे जात अशी या तो बाय नाही तिथला देणार बरोबर आहे लांबडा आहे. आता ही पाणी घ्यावं कडक राहिलेलं बकेटातलं. माझे तेवढं पाणी होतं मागचं पाय भिजायला पाहिजेत अजून. ओ पाया मागच्या गुडघ्या काय ते ऐक तिकडून वरनं सरे माझे पाय निसटल गाजरागत झालाय गाजरागत लाल. शंकर आता का म्हणून असंच पाणी मारत जाऊ दे घालू का हा काहीच नाही केलं. माझी गेली की लागते ह्या पायानं आवडती लई. हा ती पाय तीस हा ते पाणी राहिलेलं आणा आता त्याच्यात. झाले वेळ द्या झाले बाबा मोठी डिचकी घेण्याचा फायदा झाला. बाबा तो आणि लई जोरात शिर बसला लय जोरात. आता काय ते एकच तोंड तोंडाला तर पोरी ती नीम फेस वॉश घेऊन तोंड धुतेत. बघा नाही गाराणा. हा तोंड धुतलेला. ओके रडू नको बाळा तेवढा रडतीस. भाजीचं एक वैशिष्ट्य आम्ही काय बघितलं माहितीये का? असं फॅन्स आलेत का नाही रडतो हाय नाही हो रडतो का नाही असं त्याला भेटा आलेत की मनापासनं त्याला ती समजतंय. हो समजतंय त्याला की आपल्यासाठी जवळ आलेत की दादा. दुखत होत हा चला फायनली अंघोळ झाली. बाजी शंभ करून झाला सगळं आवरून घेतो हा आणि परत तुझ्या थांबूया कारण की अजून वैरण टाकायचं पाणी टाकलं हा कारण कोण नाही आता आम्हा केलं हे घेऊ का भाजी 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 हा तेच की लांबड तसंच हो. आता आमच्या ताईंच्याकडे असतात का नाही त्याची सांगतो की असं चांगलं सुट्टी पोत बघायला. चालते बघी कर ते चूल बी जो हा आणि जा आवडतं आणि दादासने घरी घ्या घरी जावा घे चहा पाणी चहा पाणी करून जावा. वेळ बराच वेळ झालाय आता चहा घेऊया. चहा बिस्किट आता नाहीतर नाश्ता करूया. होय भाजीला भेटलं की जरा बरं वाटलं. लय दिवस झालं भाजीला यावं भेटून. आणि एक तुमचं झालं म्हणतो राहिलेलं हा. काय तर भाजीचं करायचं चाललेलं कोल्हापूरचं तू कोल्हापूर हा. आणि मैदानात आलेलं भाजी का कोण तर राहिबा चकडं लावं लागलं
परत आतलं इथलं शान काढलं अहो म्हटलं कशाला दादा करताय आम्हाला सेवा करायला गावली बास तेच की महत्वाचं तीच आहे ना सेवा करायला भेटली ना नंदीची. आणि पहिलं बांधून त्यांनी शान पण काढली. मग आता हे दादा पण काय म्हणत आल थांबतोच आता त्याला शिकूनच जातो तेवढी सेवा. जरा तुझी सेवा करायला भेटली तर बरं वाटलं ना. पहिला एक नंबर आहे म्हणजे पहिलं सगळ्यात बकासूर आवडतो हा. आपल्याला बकासूर नंतर भाजी बाजी 2 नंबरला. दिवस बसलाय 2 पहिल्यांमधले. काय आपल्या अजून म्हणजे एक असं एवढं भारी वाटतं अजून आपल्या नंदींची काहीच कारकीर्द नाही तरी पण एवढं प्रेम करतात सगळे. पळून तर ना पळून एवढं पण तरी पण आमच्यासाठी राहणार. चालते